खरीप पीक विमा 2026 भरण्यासाठी लवकरच सुरुवात होणार आहे। तुम्ही जर हा खरीप पीक विमा भरताना काही घोळ केला तर तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 5 वर्षापर्यंत मिळणार नाही। 5 वर्षापर्यंत तुम्हाला या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून तुम्हाला बाद करण्यात येईल। याबद्दल 3 जून रोजी GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। संपूर्ण माहिती GR मध्ये काय आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, दिनांक 3 जुलै 2026 रोजीचा हा GR आहे। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता राज्यात राबविण्याबाबत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत। बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे। पॉईंट नंबर 1, विमा अर्ज पडताळणी। ज्या सर्वे क्रमांकासाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राच्या 7/12 उतार्यावरील शेतकऱ्याचे नाव नसणे व बोगस 7/12 व पीकपेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे। दुसऱ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकराद्वारे योजनेत सहभाग घेणे। विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरवणे। अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळ पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा तथा तक्रार निवारण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाची राहील। तसेच महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणुकीच्या प्रयत्नाबाबत महसूल विभागामार्फत तहसीलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही करावी। बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतलेला आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना। आता अत्यंत महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे इथून, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसारख्या DBTद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनाचा लाभ घेण्यापासून 5 वर्षे बंदी घालावी। बघा मित्रांनो, तुम्ही जर पीक विमा भरताना काही बोगस काम केला म्हणजे तुम्ही काही शासनाचा नियम तोडून तुम्ही पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला काही बेकायदेशीररित्या, तर तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत आहे तो हप्ता तुम्हाला 5 वर्षापर्यंत तुम्हाला बाद करण्यात येईल। बोगस पीक विमा नोंदणी टाळण्याच्या दृष्टीने विमा कंपन्यांनी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ड्रोन, उपग्रह प्रतिमा, रिमोट सेन्सिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून विमा संरक्षित पीक व क्षेत्राची खात्री करावी। बघा मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR आहे। तुम्ही जर या GR नुसार जर काही पीक विमा भरताना काही घोळ केला तर तुम्हाला तुमची जी नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे तुम्हाला ते येणाऱ्या 5 वर्षापर्यंत तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही 5 वर्षापर्यंत तुम्हाला बंदी घालण्यात येईल। अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ आत्ता शेअर करा। तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन आला असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका।